दरम्यान राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं राज्य निवडणूक आयोग सतर्क झाले। या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत। विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची तपासणी करण्यात येणार आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाहीये, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। आयोगाने बिनविरोध निवडीचा अहवाल मागवलाय। निवडणूक आयोगाचं जिल्हाधिकाऱ्यांना हे थेट आदेश आहे। दबावाच्या तक्रारींची शहानिशा होणार आहे। ठाणे पनवेलमध्ये ज्या निवडी झाल्या त्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं गेलंय। तर भयमुक्त निवडणुकीसाठी आयोग आता सतर्क झालेलं पाहायला मिळतं।